नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शनिवार दिनांक 11 मे 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि श्रीमान वर्धनगड मावळा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी किल्ले श्री वर्धनगड दुर्ग संवर्धन मोहीम कोरेगाव तालुकाध्यक्ष अजय बर्गे यांची माहिती। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि श्रीमान वर्धनगड मावळा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 12 मे रोजी पहाटे 5:30 वाजता किल्ले वर्धनगड येथे दुर्ग संवर्धन मोहीम राबवण्यात येणार आहे। या मोहिमेत शिवभक्त आणि शंभूभक्त मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती कोरेगाव तालुकाध्यक्ष अजय सतीश बर्गे यांनी दिली। पहाटे 5:30 ते सकाळी 7:30 या 2 तासांमध्ये किल्ले वर्धनगडावरील ऐतिहासिक आवळे जावळे या पाण्याच्या टाकीची श्रमदान मोहिमेद्वारे स्वच्छता केली जाणार आहे। पाण्याच्या टाकीतील दगड माती आणि सर्वच गाळ बाहेर काढला जाणार असून पाण्याच्या टाक्यांना मोकळा श्वास दिला जाणार आहे। चला रक्षू दुर्ग महाराष्ट्र बनवू स्वर्ग या उक्तीप्रमाणे ही मोहीम यशस्वी केली जाणार असल्याचे अजय बर्गे, डॉक्टर सोमनाथ काटकर व सौ शीतल जाधव यांनी सांगितले। झाले भाऊ, होतील भाऊ, शिवरायांसारखं कोणी नाही। होय, छत्रपती शिवरायांसारखा कोणीच नाहीये, कारण शिवछत्रपतींची शिवजयंती करणारे तुम्ही आम्ही सारेच आहोत। पण प्रत्यक्षामध्ये शिवछत्रपतींनी ज्या पद्धतीने गडकिल्ले संवारले होते, गडकिल्ल्याचं संवर्धन केलं, ते आज गडकिल्ले आज आपल्याला पाहायला नाहीत। त्या गडकिल्ल्याची दुरवस्था होत चाललेली, पण त्याच शिवजयंती करणाऱ्या शिवभक्तांना शिवमावळांना वाटत नाही की त्या गडकिल्ल्यांचं कुठेतरी आज आपण संगोपन केलं पाहिजे, ते गड संवर्धन केलं पाहिजे। म्हणूनच शिवरायांसारखं कोणी नाही। परंतु जर आज आपल्या प्रत्येक शिवभक्तांना मावळ्यांना वाटत असेल की आम्ही शिवरायांसारखं नाही, पण आम्ही तानाजीबाजी मुराबाजी यासारखं होऊ शकतो, आम्ही त्या पावलावरती पाऊल टाकून चालू शकतो, तर चला तर मग आपण सर्वांनी हे गडकिल्ले राखले पाहिजेत, गडकिल्ल्याचं संवर्धन केलं पाहिजे। म्हणूनच आम्ही म्हणजे प्रत्यक्षात श्रीमान वर्धनगड मावळा समूह त्याचबरोबर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या आम्ही संयुक्त विद्यमानाने आम्ही सातारा जिल्ह्यातील किल्ले वर्धनगड या वर्धनगडावरती गड संवर्धन मोहीम घेतलेली। होय, उद्या सकाळी ठीक 5:30 वाजता या गड संवर्धनाला सुरुवात आहे। उद्याच्या गड संवर्धनामध्ये आम्ही गडावरील आवळे जावळे ऐतिहासिक पाण्याचे टाके, हे पाण्याचे टाके संपूर्णपणे त्यातील तो मातीचा दगडांचा गाळ काढून त्या पूर्णपणे पाण्या टाक्याला मोकळा श्वास देणार आहोत। होय, छत्रपतींच्या काळातील ते आवळे जावळे पाण्याचे टाक आपण त्यांना मोकळा श्वास दिला पाहिजे, आणि ते देण्यासाठीच आम्ही सारे अगदी खटाव मान कोरेगाव या सर्व तालुक्यातील आम्ही सर्व शिवभक्त शिवपाई त्याचबरोबर धारकरी आम्ही मोठ्या संख्येने येतोय। चला तर मग उद्या सर्वांनी, सुट्टीचा काळ आहे, सर्वांना सुट्ट्यात, सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार अगदी माता भगिनी देखील या शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने, होय, किल्ले वर्धनगड म्हणजे या किल्ले वर्धनगडावरती छत्रपती शिवाजी महाराज 15 दिवस वास्तव्यास होते, आणि पदस्पर्श झालेल्या पावनभूमीमध्ये आपण सर्वांनी जायचे। चला तर मग उद्या सकाळी ठीक 5:30 वाजता पहाटे, रोजच्या फक्त 2 तास उद्या, म्हणूनच सकाळी 5:30 वाजता सर्वजण मोठ्या संख्येने किल्ले वर्धनगडावरती एकत्र येऊयात आणि त्या ठिकाणी श्रमदानाला गड संवर्धनाला सुरुवात करूयात। आपण दुर्ग राखूयात आणि महाराष्ट्र स्वर्ग बनवूयात। चला तर मग सर्वजण मोठ्या संख्येने येतील अशीच अपेक्षा करतो। जय शिवराय, जय शंभूराजे। कोरेगाव तालुक्याला शनिवारी अवकाळी पावसाने झोडपले। यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धा केल्या रद्द। कोरेगाव तालुक्याला शनिवारी दुपारपासून अवकाळी पावसाने झोडपले। वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असून ठिकठिकाणी छोटे मोठे नुकसान झाले आहे। शहरासह ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित होत होता। पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे। दरम्यान पावसामुळे श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धा रद्द करण्यात आल्या। कोरेगाव तालुक्यात शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते। तालुक्याच्या उत्तर आणि दक्षिण भागात देखील ढगांचे सावट पसरले होते। 3 वाजण्याच्या सुमारास वाऱ्यासह पाऊस झाला। उकाड्याने हैराण झालेल्या कोरेगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। जोरदार वाऱ्यामुळे वीज वाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता। या पावसामुळे शेतकऱ्यांचे छोटे मोठे नुकसान झाले। श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त यात्रा कमिटीच्या वतीने भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती, मात्र शनिवारी दुपारपासून पावसाने जोर लावल्याने कुस्ती स्पर्धा रद्द कराव्या लागल्या। कोरेगावात भैरवनाथ यात्रेनिमित्त काढण्यात आलेल्या सामूहिक आणि वैयक्तिक सोंगांना उत्स्फूर्त प्रतिसाद। सोंगे पाहण्यासाठी पहाटे 4 वाजेपर्यंत नागरिकांची गर्दी। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कोरेगावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांची यात्रा शुक्रवारी उत्साहात साजरी करण्यात आली। यात्रेनिमित्त यात्रा कमिटीच्या वतीने भव्य सोंगे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। त्यामध्ये 13 सामूहिक व 8 व्यक्तिगत सोंगे सहभागी झाली होती। समाज प्रबोधनपर सोंगे पाहण्यासाठी नागरिकांनी पहाटे 4 वाजेपर्यंत गर्दी
गर्दी केली होती। कोरेगाव येथील यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रात विशेष मान दिला जातो। यात्रेच्या मुख्य दिवशी सोंगे काढण्याची अनेक वर्षांपासून परंपरा चालत आलेली आहे। श्री भैरवनाथ मंदिरामध्ये रात्री 10:15 वाजता पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष शहाजीराव बर्गे यांच्यासह कमिटीचे सर्व पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले। गुलालाच्या उधळणीमध्ये पालखी नगर प्रदक्षिणेसाठी मंदिराबाहेर नेण्यात आली। त्यानंतर सोंगांच्या स्पर्धेला प्रारंभ झाला। श्री भैरवनाथ मंदिरापासून सोंगे निघाली। शांतीनगर गणेश मंडळाचे चलो गुवाहाटी हे राज्यातील सत्ता परिवर्तनामध्ये महत्त्वपूर्ण ठरलेल्या गुवाहाटी येथील ठिकाणावर आधारित सोंग काढण्यात आले होते। सद्यस्थितीत सर्वत्र पाणी टंचाई जाणवत असून दत्तनगर मित्रमंडळाने पाणी टंचाईवर आधारित सोंग काढले होते। बुरुड गल्ली येथील युवक कार्यकर्त्यांनी श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त तेल्या भुत्याची कावड याचे सोंग काढले होते। जानाई गल्ली येथील युवकांनी पाणी अडवा पाणी जिरवा याचा नारा देत चांगले सोंग काढले होते। राहुल बर्गे मित्र परिवाराने पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा पाणी बचाव मोहीम समिती आणि रोपे वाटप याचे सोंग काढले होते। प्रीतम बर्गे मित्रमंडळाने महाकाल सुभाषनगर नवरात्र उत्सव मंडळाने शिखर शिंगणापूर यात्रेतील कावड, श्रीनाथ नगर सांस्कृतिक मंडळाने भैरवनाथाचा गोंधळ, रामलिंग गणेश मंडळाने जिंतीचे पगार, चौथाई गणेश मंडळाने मराठा आरक्षण मोर्चा, शिवाजीनगर येथील शिवगणेश मंडळाने भूताची शाळा, आझाद युवक मंडळाने जय मल्हार सोंग काढले होते। अजिंक्यनगर मित्र परिवाराने बैलगाडा शर्यतीमधील दिग्गज नाव असलेल्या स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांच्यावर आधारित सोंग काढले होते। सर्व सोंग लक्षवेधी ठरली होती। वैयक्तिक संघामध्ये सचिन सुभाष महाजन यांनी हनुमान, प्रसाद महाराज पवार यांनी वासुदेव, सचिन विभूते यांनी हनुमान, अमोल माने यांनी मनोरंजनाच्या भूत्या, संदेश कदम यांनी एकच मिशन मराठा आरक्षण, मनोज जरांगे पाटील, राज सचिन होनराव यांनी जोकर, प्रज्वल बबन सुतार यांनी कावड, अजित पवार यांनी पुष्पा 2 तर विजय कुंभार यांनी भित्री चटकीन असे सोंग काढले होते। ही सोंगे देखील कोरेगावकरांच्या पसंतीस उतरली। श्री भैरवनाथ मंदिर, नगरपंचायत कार्यालय, बाजारपेठ, बाजार मैदान, कापडपेठ मार्गे ही सोंगे भैरवनाथ मंदिराकडे परतली। पहाटेपर्यंत सोंगे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच सोंगांचा कार्यक्रम व्यवस्थित व्हावा यासाठी पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले होते। सहाय्यक फौजदार मदने, हवालदार अमोल करणे, समाधान शेळके, गणेश शेळके, अमोल धनवडे, भोसले यांनी पहाटेपर्यंत बंदोबस्ताचे नियोजन केले होते। यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। भैरवनाथ देवाची पालखी मंदिरात पोहोचल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली। कोरेगावात वसना नदीवरील नवीन पुलाच्या उभारणीचे साहित्य चोरीस, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहराच्या प्रवेशद्वारावर वसना नदीच्या नवीन पुलाच्या उभारणीचे काम सुरू आहे। या प्रकल्प स्थळावरून अज्ञात चोरट्याने 15,000 रुपये किमतीचे लोखंडी साहित्य चोरून नेले आहे। या प्रकरणी शनिवारी रात्री 8 वाजता कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी सांगितले की वसना नदीवर नव्याने पूल उभारण्यात येत असून दिनांक 24 ते 25 एप्रिल या दरम्यान प्रकल्प स्थळावरून अज्ञात चोरट्याने लोखंडी क्लॅप, लोखंडी पाईप, लोखंडी बेंड पाईप आदी 15,000 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले आहे। या प्रकरणी साईट मॅनेजर यांनी दिलेल्या सूचनेनुसार फिर्यादीनुसार कामावरील कर्मचारी श्रीकांत सोपान घाडगे यांनी फिर्याद दिली असून कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हवालदार अमोल धनवडे तपास करत आहेत।